भाजपची ताकद राज्यात वाढत होती तरी सुद्धा नितीश कुमार हेच बिहारमध्ये एनडीएचा चेहरा बनले होते. प्रत्येक निवडणुकीच्या आधी एनडीएकडून जाहीर केलं जायचं की नितीश कुमार हेच मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील आणि निवडणुकीनंतर नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्री पदावर विराजमान केलं जायचं. 2025च्या विधानसभा निवडणुकीनंतर हेच घडलं. परंतु 1 वर्षाच्या आत नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन राज्यसभेमध्ये जाण्याची तयारी सुरू केलेली आहे. खरं तर नितीश कुमार हे मूळचे समाजवादी आणि भाजपचे जे राजकारण आहे ते पूर्णपणे हिंदुत्वाचं राजकारण आहे, सांस्कृतिक राष्ट्रवादाचं राजकारण आहे. तरी सुद्धा बिहारमध्ये जे जंगलराज होतं ते संपवण्यासाठी नितीश कुमार यांचा पक्ष आणि भाजपने हातमिळवणी केली आणि ही हातमिळवणी यशस्वी झाली. या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांचं जंगलराज संपवलं, त्यांची सत्ता संपवली. परंतु 2013 मध्ये भाजपने पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांचं नाव जाहीर केलं. नितीश कुमार यांचा प्रचंड तिळपापड झाला. नरेंद्र मोदी यांच्या नावाला विरोध करत नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडली आणि राजदच्या सोबत हातमिळवणी केली.